जिंतूर नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचे नगरसेवक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांनी आगामी जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। यावेळी नगरसेवक हाजी अतर, मुन्ना कुरेशी, दत्ता कटारे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। RAC न्यूजसाठी रियाज चौस, जिंतूर नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। 1 मे महाराष्ट्र दिन आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। त्या अनुषंगानं आजच्या या ध्वजारोहण आपल्या नगर परिषदेचे अध्यक्ष या नगरीचे प्रथम नागरिक माननीय प्रतापरावजी देशमुख सर, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व नागरिक, सर्व कर्मचारी वर्ग आणि पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 1 मे 1965 या दिवशी द्वैभाषिक राज्य ज्याला गुजरात आणि महाराष्ट्र असं संबोधलं जायचं, त्यानंतर 1 मे 1962 दिवशी हे दोन राज्य वेगवेगळे झाले आणि आपला महाराष्ट्र देश आपला महाराष्ट्र राज्य वेगळं झालं। आणि त्या दिवसापासून म्हणजे 1 मे 1962 पासून आपण हा महाराष्ट्र दिन साजरा करतो। आज 67वा महाराष्ट्र दिन आहे। त्या अनुषंगाने सर्वांना मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजचा हा 1 मे कामगार दिन पण साजरा केला जातो। सर्व कामगार बंधूंना या महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा। त्याचबरोबर आज या दिवसाच्या अनुषंगाने मी एवढं सांगू शकतो की भारताची 2070ची जनगणना सुरू होत आहे। आपल्याला माहित आहे 2018 आणि 19 दरम्यान जागतिक महामारीचं संकट ज्याला म्हणलं जातं की कोरोना हा एक आजार आला आणि त्यामुळे 1918ची जे 2021 ला आपण जनगणना करणार होतो ती झाली नाही। त्या अनुषंगाने आता 2027 ला जनगणना सुरू होत आहे। त्या अनुषंगाने या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज 1 मे ते 15 मे या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये स्व जनगणना हा उपक्रम शासनाने ठेवला आहे। तर या स्व जनगणनामध्ये म्हणजे आपण या चालू जनगणनामध्ये हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की ज्यामध्ये या जनगणनेच्या अनुषंगाने ही डिजिटल जनगणना जेणेकरून आपल्याला आपल्या मोबाईलवरून स्वतःची जनगणना करता येते। हा उपक्रम आपण 1 मे ते 15 मे या कालावधीत सर्व नागरिकांसाठी देशामध्ये खुला करण्यात आलेला आहे। त्या उपक्रमाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की 1 मे पासून देशाची जनगणना स्वतःची गणना करण्यासाठी स्व जनगणना हा उपक्रम सुरू केलेला आहे। सर्वांनी या जनगणनेच्या अनुषंगाने आपली स्व जनगणना आपल्या मोबाईलवरून करून घेतील त्यासाठी शासनाचं पोर्टल उपलब्ध केलेलं आहे, ज्याला आपण se.census.gov.in हे सेन्सस आपण या ठिकाणी बॅनरवर पण लावले, काही बॅनर्स आपण शहरामध्ये लावले, त्याची प्रोसिजर आहे। आणि आज या ठिकाणी आपण नगरपालिकेमध्ये सुद्धा हा टेबल लावून ज्यांची जनगणना करून घ्यायची आहे त्यांना आपण इथे उपलब्ध करतोय। तर शेवटी मी या महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या जनगणनेमध्ये सहभाग घेऊन स्वतःची जनगणना स्वतःच करण्याचा हा उपक्रम यावेळेस शासनाने ठेवलाय। त्यामध्ये सर्वांनी भाग घ्या, आपली जनगणना करावी अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि शेवटी महाराष्ट्र दिनाच्या आणि या कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजच्या महाराष्ट्र दिनाच्या जिंतूर शहरातील आणि माझ्या नगर परिषदेमधील सर्व सन्माननीय सदस्य, उपनगराध्यक्ष, सन्माननीय मुख्याधिकारी साहेब आणि जमलेले सर्व कर्मचारी वर्ग यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि आताच शिवसाहेबांनी सांगितलं ज्या आपल्याला विनंतीपूर्वक सूचना दिल्या आणि खरोखरच त्या सूचनेचं सर्व जिंतूर शहरातील नागरिक, कर्मचारी वर्ग, सन्माननीय सदस्य त्या सूचनेचं पालन करतील असंच या कार्यक्रमामध्ये सांगितलं इच्छितो। आणि परत एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।